लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी. उमदीच्या उपसरपंचपदी अरविंद माळी बिनविरोध, ग्रामपंचायतीत एकोप्याचं दर्शन. नमस्कार, आपण पाहत आहात लोकवाणी न्यूज नेटवर्क. जत तालुक्यातील उमदी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अरविंद माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपसरपंच मलकारी बाबर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी आज ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी केवळ एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी अरविंद माळी यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. निवडणूक अधिकारी म्हणून शंकर शिवाप्पा कोरे यांनी प्रक्रिया पार पाडली, तर बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच मुत्तू तेली उपस्थित होते. निवड जाहीर होताच सरपंच मुत्तू तेली यांच्या हस्ते नूतन उपसरपंच अरविंद माळी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय. यावेळी युवा नेते संजय तेली बोलताना म्हणाले, गेल्या 3.5 वर्षात ग्रामपंचायतीने सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन विकास कामे करण्याचा प्रयत्न केला असून यापुढेही अधिक वेगाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. गावातील कोणतीही अडचण आल्यास ती मांडावी. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून ती सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात असे सांगत त्यांनी नूतन उपसरपंच अरविंद माळी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य यल्लाप्पा तोरणे, माजी उपसरपंच निसारभाई मुल्ला, MD सुरगोंड, अशोक मासाळ, फिरोज मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य अवधूत भक्ती, महादन्ना पुजारी, संजय यरकर, गजेंद्र सातपुते, कोत्याव्वा भक्ती, संगू माळी, राजू स्वामी, विठ्ठल बिराजदार, रवी शिरपुरे, सुभाष कोकळे, तंटामुक्ती अध्यक्ष बंडा पवार, शिव माळी, अशोक परगोंड, विजय स्वामी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नूतन उपसरपंचांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततापूर्ण, सल्लोख्याच्या आणि हसत खेळत वातावरणात पार पडली. बिनविरोध निवडीमुळे ग्रामपंचायतीत एकोप्याचं वातावरण निर्माण झालं असून नूतन उपसरपंच अरविंद माळी यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. अशाच स्थानिक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवाणी न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी.